श्री स्वामी समर्थ। तर ही संध्याकाळची वेळ होती आणि भांडे पडलेले होते। दुपारी मी अभ्यास करत बसली, त्याच्यामुळे भांडे तसेच पडले होते माझे घासायचे। तर इथे मी भांडे घासून घेत आहे आणि सोबतच शिवांशला देखील बघत आहे। तो मी काही करत असले की माझ्याजवळ इकडून तिकडे करत असतो। तर तो ना तिथे पाणी वगैरे सांडलेलं राहिलं किंवा काही गॅस ओट्याखाली काही भांडे राहिले तर तो ओढतो। तर त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि खूप म्हणजे खूपच बाळ सांभाळून आणि घरचे काम करून अभ्यास करणं खूप म्हणजे खूपच कठीण आहे। तरी पण आपण ठरवलंच की नाही आपल्याला करायचंच आहे तर आपण करू शकतो। आणि असंच थोडं थोडं ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे अभ्यास चालू ठेवायचा। त्याच्यामुळे आपली लिंक राहते। त्याच्यानंतर मग मी पराठे केले होते, पराठे जेवून घेतले। त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मग मी किचन ओटा आवरायला घेतला। किचन ओटा साफ केल्याशिवाय मी रात्री झोपत नाही आणि म्हणून मी रोज रात्री किचन ओटा साफ करत असते। तर अशा प्रकारे किचन ओटा साफ करत आहे। मग एका स्त्रीचं म्हटलं तर तिला आपली पूर्ण जबाबदारी पार पाडूनच स्वतःच्या करिअरचा विचार करावा लागतो। तर असं असतं। मग किचन ओटा साफ झाल्यानंतर मी अभ्यासाला बसले। इथे मी कायदे करत होते आणि कायद्यामध्ये जे कलम माझ्या लक्षात नाही राहत आहेत ते मी असं एका पेजवर उतरवून घेते आणि मग ते रिपीट करत राहिले की मग चांगल्या प्रकारे लक्षात राहतात। म्हणून मग मी इथे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा करत होते आणि त्याचे कलमे उतरवून घेत होते। तर अशा प्रकारे माझं इव्हिनिंगचं रुटीन होतं। तर शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।